चोरीच्या दुचाकीची विक्री करण्यासाठी आलेल्या विधी संघर्षग्रस्त बालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून चोरीच्या 3,30,000 रुपये किमतीच्या 8 दुचाकी जप्त केल्या। या कारवाईत दुचाकी चोरीचे 8 गुन्हे उघडकीस आले। अक्कलकोट रोडवरील शांती चौकातील हिंदू स्मशानभूमी येथे ही कारवाई करण्यात आली। एजाज अहमद युसुफ बागवान राहणार विजापूर वेस्ट शुक्रवारपेठ सोलापूर असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे। जेलरोड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। पोलिसांनी बालकाला ताब्यात घेऊन दुचाकीबाबत चौकशी केली असता ती दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून चोरीच्या आणखी 5 दुचाकी मिळून आल्या। अशा प्रकारे पोलिसांनी त्या बालकाकडून जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेले दुचाकी चोरीचे 6 गुन्हे उघडकीस आणले। तसेच पोलिसांनी एजाज बागवान याच्याकडून चोरीच्या 2 दुचाकी जप्त केल्या। त्यामुळे MIDC व मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। या प्रकरणी पोलिसांनी विधी संघर्षग्रस्त बालकाचा शोध घेऊन पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत व भाऊराव बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक फौजदार HD नदाफ, पोलीस हवालदार धनाजी बाबर, संतोष वायदंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली।